संपलं, सगळं संपलं. पण पण मी आज तिला विचारणारच, जाब विचारणार आहे. सुनंदा, सुनंदा, बाहेर ये आधी. सुनंदा, झालं ना तुझ्या मनासारखं? एकदाच झालं तुझ्या मनासारखं. तुला माहितीये मी कुठून आलोय आता? संजीवन हॉस्पिटल मधनं मी इथं येतोय आणि तिथे आपली मुलगी नेहा ऍडमिट करून आलोय मी तिला. कारण माहितीये? कारण तिच्या सासरकडच्या लोकांनी आणि तिच्या नवऱ्याने तिला केलेला छळ हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला या बापानी. काहीच पिळवटून निघणारी गोष्ट घडलीये. आणि हे सगळं का घडलं त्याच एकमेव कारण सांगतो. तू आणि तू घेतलेला निर्णय. दादा वेळा सांगत होतो त्या लोकांच्या पैशाकडे बघू नको. संपत्ती, त्यांची कार, त्यांचे बंगले, याचा एक पडदा तुझ्या डोळ्यात उभा राहिला होता. तुला दुसरं काही दिसतच नव्हतं. तो मुलगा तरी तिला योग्य होता का ग? वयाने किती मोठा असलेला हा मुलगा. आणि त्यांनी जे आत छळ केलेत ना आपल्या मुलीचे, ते मी प्रत्यक्ष पाहून आलोय आता त्या क्षणाला. सुनंदा, सुनंदा, खूप मोठ्या गोष्टी मी तुझ्या ऐकत गेलो. 30 वर्ष मी तुला सहन केली, ऐकत गेलो. तू म्हणेल ते खरं, तू म्हणेल तसं, हरकत नाही. पण सुनंदा, आता नाही. आता हद्द पार झाली. तुला पैसा, अडका, सोनं, नाणं, दागदागिने, बंगला पाहिजे, ही गाडी पाहिजे खालची, घे. पण एक लक्षात ठेव, हा आनंदराव तुझ्या आयुष्यातून आता निघून जाईल. किंबहुना मी तर म्हणेन, तूच माझे हे घरदार सोडून चालती हो. माझ्या डोळ्यासमोर आता चालती हो. हा आनंदराव आता राहिला नाही तुझा, आणि ना हे घरही तुझं राहिलंय. ताबडतोब चालती हो.